पुण्यातील आंदेकर आणि कोमकर टोळीतला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळी एकामागून एक रक्तरंजित हल्ले घडवून आणते। वनराज आंदेकरच्या हत्येला 2 वर्ष होत आली। या काळात 2 जणांची निर्घृणपणे हत्या केली गेली, तर तिसरा रुग्णालयात मरणाच्या दारात उभा आहे। बदल्याचा राग आणि त्यातून होणारे हल्ले यांना रोखणं पोलिसांनाही जड जाते, कारण आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि टोळीची मेन फळी जेलमध्ये, पण तरी असे जेलमध्ये हल्ले सुरूच आहे। अशात आणखीन एक गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे आंदेकरांच्या या रक्तरंजित हल्ल्याच्या नव्या पॅटर्नची। या गुन्हेगारी पॅटर्नची सूत्र जेलमधून हलतात आणि रक्तरंजित थरार हा बाहेर घडवून आणला जातो। आंदेकर टोळीचा हा नवा गुन्हेगारी पॅटर्न नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं वर्षभरात आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली। आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांचाच नातू, पण वनराजच्या हत्या प्रकरणामध्ये जावयानं सोमनाथ गायकवाड टोळीसोबत मिळून वनराजची हत्या घडवून आणल्याचा राग आंदेकरांच्या डोक्यात होता आणि त्यामुळेच त्यांनी नातवाला संपवलं। दुसरी हत्या झाली गणेश काळेची। गोळीबार करत नंतर कोयत्यानं वार करत ही हत्या घडवून आणली। गणेश काळे हा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ, ज्यानं वनराजच्या खुनामध्ये वापरलेली पिस्तूल मध्य प्रदेशामधून आणली होती, तर तो प्रत्यक्ष वनराज याचा खून करताना देखील होता। त्याने देखील वनराज याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या। त्यामुळे भावाचा बदला म्हणून भावालाच संपवलं गेलं आणि आता सुद्धा भावाचा बदला म्हणून भावाला संपवण्याचा प्रयत्न केला गेला आणि खुनी हल्ला घडवून आणला। पुण्याच्या बालाजीनगर परिसरामध्ये भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। बालाजीनगर बस स्टँड येथे अक्षय उर्फ बाळा म्हस्के या तरुणावरती गोळ्या घातल्या गेल्या, जो वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाश बापू म्हस्के याचा भाऊ आहे, जो सध्या कारागृहामध्ये आहे। वनराज आंदेकर याच्या हत्येत आकाश म्हस्केची भूमिका महत्त्वाची होती। हत्येसाठी लागणारं पिस्तूल त्यानं मध्य प्रदेशातून आणलं होतं। आकाश म्हस्के हा वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू आणि खास साथीदार मानला जातो। आंदेकरच्या हत्येचा कट रचण्यामध्ये, त्याच्यावरती पाळत ठेवण्यामध्ये गायकवाड आणि आकाश म्हस्केचा सहभाग होता। यावेळी अक्षय म्हस्केवरती गोळीबार करत कोयत्यानं वार करण्यात आलं। या भीषण हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। अक्षय म्हस्केवरती गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली, ज्यामध्ये आफताब शरीफ शेख, ऋषी प्रसाद मोहन आंबट, आवेज अशफाक शेख, वेदांत श्रीनिवास टेमगिरे, अमन फारुख बागलावे आणि 6वा आरोपी हा अल्पवयीन आहे। हे सर्व 6 आरोपी आंदेकर टोळीचे आहेत। दरम्यान बदला म्हणून हे हल्ले घडवून आणताना आंदेकर टोळी वेगवेगळे पॅटर्न वापरताना पाहायला मिळते। म्हणजे एक तर सगळे आरोपी, म्हणजे वनराजच्या हत्या प्रकरणातील सगळे आरोपी हे जेलमध्ये असताना त्यांच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जाते। मग तो गणेश कोमकरचा मुलगा असेल, समीर काळेचा भाऊ असेल आणि आता आकाश म्हस्केचा भाऊ, नातेवाईकांना टार्गेट केलं जाते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक हल्ल्यामध्ये एक तरी अल्पवयीन मुलाचा वापर हा केला जातोच आणि सोबतच हल्ला करताना अशी पोरं घेतली जातात ज्यांची पोलिसांकडे कोणतीही गुन्हेगारी नोंदच नाहीये। अल्पवयीन मुलांपासून नवख्या तरुणांपर्यंत रेकॉर्ड क्लीन असणाऱ्या चेहऱ्यांच्या माध्यमातून आंदेकर टोळी हे हल्ले घडवून आणतात। पण मुद्दा असा की त्यांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणारे कोण आहेत? कारण आंदेकर टोळीचा मुख्य म्होरक्या म्हणजे बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि टोळीतील इतर प्रमुख सदस्य सध्या मोक्का अंतर्गत वेगवेगळ्या कारागृहामध्ये बंद आहेत। तरीही बाहेर एकामागून एक खुनी हल्ले सुरूच आहेत। त्यामुळे थेट तुरुंगातून टोळीचं प्लॅनिंग आणि ऑपरेशन चालत असल्याचा संशय अधिक गडद झालाय। कारण वनराजच्या हत्येनंतर त्याचे वडील बंडू आंदेकर यांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती। त्यानंतर विरोधी टोळीच्या सदस्यांसह त्यांच्या नातेवाईकांनी टार्गेट केलं जात असल्याचंही तपासामध्ये समोर आलं होतं। आता हे तिसरा हल्ला देखील घडवून आणला गेला। आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्यावरील हल्ल्यानंतर काही नातेवाईकांनी भीतीपोटी पुणे शहर सोडल्याचीही माहिती समोर येते। पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला असला तरी नवीन आणि रेकॉर्डवर नसलेले चेहरे अचानक समोर येऊन हल्ले करत असल्यानं नेमकं कोणाकडून सावध राहायचा असा प्रश्न आता कुटुंबाला पडलाय। त्यामुळे या तपासामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।